स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी। आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा। आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये। अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 9167112511। कर्जत मुस्लिम कब्रस्तान दफनभूमी येथे बेवारस मृतदेह पुरणाऱ्यांच्या विरोधात मुस्लिम समाजाकडून कर्जत टिळक चौकात आमरण उपोषण सुरू होते। दरम्यान उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी कर्जत पोलिसांची आणि उपोषणकर्त्यांमध्ये काही विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असून तात्पुरते उपोषण स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले। कर्जत पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या मुस्लिम कब्रस्तान येथे बेवारस मृतदेह पुरण्यात आली होती। यावरून मुस्लिम समाज हा आक्रमक झाला होता। कर्जत नगरपालिका आणि पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने घेत नसल्याने अखेर मुस्लिम समाजाकडून सोमवार 19 ऑगस्ट रोजी कर्जतच्या टिळक चौकात आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते। रक्षाबंधन हा सण असल्याने उपोषणस्थळी कुठलाही अधिकारी देखील उपोषणस्थळी फिरकला नसल्याने उपोषणकर्त्यांमध्ये नाराजी वाढली होती। आज मंगळवार उपोषणाचा दुसरा दिवस सुरू असताना सायंकाळी अधिकारी वर्ग, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुरेंद्र गरड आणि कर्जत नगरपालिकेचे सीओ हे उपोषणस्थळी पोहोचले होते। दरम्यान उपोषणकर्ते आणि प्रशासनामध्ये झालेल्या चर्चेत काही सकारात्मक चर्चा झाली असून लवकरात लवकर दोषींना पकडून कारवाई करण्याच्या आश्वासनावर हे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचं सांगण्यात आले। दरम्यान कुठल्या अटीवर उपोषण स्थगित करण्यात आले हे एक ग्राफिकच्या माध्यमातून नजर टाकू। मुस्लिम कब्रस्तान येथे बेवारस प्रेत पुरणाऱ्यांविरोधात चौकशी करून लवकरात लवकर अहवाल देणार असल्याचं सांगण्यात आलंय। नगरपालिका प्रशासन व कर्जत पोलीस ठाणे यामध्ये सामूहिक चर्चेसाठी बोलवण्यात येणार असल्याचं देखील एक ठराव घेण्यात आलाय। वर्क बोर्डला या विषयाची माहिती देण्यात येणार आहे। मुस्लिम समाजाला समाधानकारक उत्तर अपेक्षित आहे, नाहीतर यापुढे हे उपोषण जिल्हाधिकारी तसेच रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन पुन्हा एकदा उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत।